अरे वा. ते गावची यात्रा केली आता. कोण कोण गेले होते यात्रेमध्ये? हो का? तू काय काय घेतलं बरं यात्रेमध्ये? मी ना मॅडम मला डबा नव्हता ना. अरे वा, खूप छान. तू काय घेतलं? मी छोटीशी गाडी घेतली. मला आवडते गाडी अरे खेळायला. वा. तू काय घेतलं? पाणीपुरी खाल्ली. अरे वा. तू? मी पिझ्झा खाल्ला मॅडम. मला खूप आवडतं. तू काय खाल्लं? मी कुल्फी खाल्ली. आणि तू? मला माझी घरची कोणच देत नाही बाहेर. मी करते. हुशारी घेतली. खाऊ दे. ठीक आहे. तुम्ही आता शिवरात्रीत जाता आहे की नाही? वेगवेगळे पदार्थ खाता, तुम्हाला चवीला आवडतात ते. तर तुम्हाला माहिती का ते पदार्थ आपल्या शरीरात गेल्यावर काय होतं? पाहायचंय का? तुम्हाला पाहायचंय सगळ्यांना काय होतं? मग मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार बरं का? तो व्हिडिओ तुम्ही काळजीने पाहायचा. त्या व्हिडिओमध्ये आपण कोणती वस्तू खाल्ल्यावर त्याचा आपल्या शरीराच्या आतमध्ये काय परिणाम होतो पहा. हा, आम्ही काय ना हा काय खातोय? पितोय कोल्ड्रिंक. या कोल्ड्रिंक पिल्यामुळे काय होते पहा? मोठं झालं का? फुगलं का? मोबाईल बघतोय. आता काय करतोय? मोबाईल तू सांग ना, काय करतोय? मोबाईल बघतोय. काय खातोय? हा, तू पिझ्झा खाल्ला की नाही? आणि पिझ्झा खाल्ला. पिझ्झा खाल्ल्यावर पण काय झालं? बुटी की बाल खाल्ले का? हो जसे खाल्ले. आवडतात की नाही? गोड लागतात ना आपल्याला. पण हे खाल्ल्यावरती बघा आपल्या शरीरात काय होतं. आता काय खातोय का? अजून काय म्हणता येणार? फ्रेंच फ्राईज आहे की नाही? हे बघ काय खातोय हा? लॉलीपॉप, फ्रुटी, आईस्क्रीम. असं आईस्क्रीम खाल्लं होतं का? शिवरात्रीमध्ये तुम्ही असं आईस्क्रीम खाता की नाही? कॅडबरी सगळ्यांना आवडते की नाही? आता यांनी फळ खाल्लं बरं का? सफरचंद खाल्लं, डाळिंब खाल्लं. हे कोणतं फळ आहे बरं सांगा बरं? अरे वा, हुशार झाले तुम्ही. कोणतं फळ खाते बरं? आंबा. काय खातोय हा? कोण सांगा? कोणतं फळ आहे? द्राक्षे. कोणतं फळ आहे? आता कोणतं फळ खातोय हा? ऍपलला मराठीत काय म्हणतात ना? हे काय खाल्लं त्यांनी? हे काय खाल्लं? हे काय बरं? भाजी पोळी पण खायची ना. बाहेर गेल्यानंतर आपण जी मागणी करतो ना आपल्या आई वडिलांकडं की मला कोल्ड्रिंक द्या, मला पिझ्झा बर्गर खायचं, तर मग आपल्या मुलांनी काय मागितलं पाहिजे? काय काय आपण सांगा बरं. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण कोणते कोणते फळं पाहिले खाताना? मला मी पिझ्झा नाही खाल्ला. मी बघितलं पिझ्झा खाल्ल्यामुळे मुलाचं पोट कसं फुगलं होतं. हो ना? हो. तू आईस्क्रीम खाल्लं तर तू आईस्क्रीम खायची का? माझं डोसं दुखला मॅडम. आईस्क्रीम खाल्लं. हो ना? कसं दुखला की नाही? ते का बरं दुखला? ते जे पाणी वापरतं ते चांगलं असतं का पाणी? खराब असतं की नाही? त्या खराब पाण्यापासून ते बर्फ बनवतात. त्याच बर्फाचं ते आईस्क्रीम. पाणीमध्ये आंबा असतो. बाहेर पाणीमध्ये आंबाच असतो. पण तो आंबा म्हणजे काय नैसर्गिक आंबा थोडी असतो. की आंब्याची पावडर केलेली असते, खूप दिवसाचं असतं. त्या पावडर पासून ते बनवतात. ते पाणी पण कसं वापरतात त्याचं काय आहे का माहिती आपल्याला? आणि तू पाणीपुरी खातेस म्हणे. तुला आवडते का?
पाणी तर वाटायची आणि म्हणूनच ती सतत गैरहजर असते कारण की मग आजारी पडते बरोबर आहे की नाही. आता ही विषय विद्यार्थी ही कधी घरी राहते का तू काय काय खाते तू डब्यामध्ये काय आणते सांग बरं. हा ना हा. तू सांग बरं तू बाहेर गेल्यावरती आई बाबांजवळ काय मागते. पिझ्झा नाही मागणार ना तू काय मागशील आई वडिलांकडून. आणि तू पाणी कोणी खाशील का गं कधीतरी महिन्यातून कधीतरी हे चांगलं आहे. आता आहे ना आपल्या पुस्तकामध्ये वेगवेगळे पदार्थ दिलेले बरं का तुम्ही सगळ्यांनी ते पदार्थ पाहायचे आणि मला सांगायचं. आता तू आहे ना तू सांग पहिला पदार्थ काय आहे तुझा पहिला पदार्थ सांग बरं मला. इडली सांबर. मग सांग बरं आता इडली सांबर मॅडम चांगलं आहे का हो चांगलं असतं चांगलं असतं ना पण घरचंच पीठ बनवायचं. हो. हिची मम्मी हॉटेलचा मग बाहेरचं नाही आणायचं आपल्या घरीच तांदूळ जर घालायचे बनवायचे बाहेर चालायचं का मला आवडतं हे का मला चांगलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये पौष्टिक घटक भिजवलेलं असतं त्याच्यामध्ये. आवडतं पण आणि चव छान लागते. तुला दुसरा घटक आहे भाजी पोळी तुझा आवडता घटक आहे चपाती भाजी. चपाती भाजी. मग पोषक आहे का हो, आहे. का बरं पोषक आहे चांगले. त्याच्यामधून आपल्याला सगळं मिळतं ना भाजी पोळी करून आणि आपल्याकडे पिकतं पण तेच हो. जे पिकतं ते खायला पण हवं त्या गोष्टी. बरोबर छान. तिसरा पदार्थ आहे वेफर. काय बरे वेफर. वेपर चांगले आहे का मग नाही. खाण्यासाठी खाण्यासाठी नाही. का बरं चांगलं नाही. त्याला खूप तेल आणि मीठ असतं. तेल आणि मीठ असतं बरोबर आहे की नाही. चौथा पदार्थ तुझ्याकडे कोणता आणणार काय आहे वडापाव. वडापाव आवडतं का तुला. हो आवडतो पण मी घरचाच बनवलेला खाते हो. मॅडम. मी विकतचं खात नाही कारण की ते खूप हा ना हा बरोबर. पुढचा पदार्थ गोळे आणि चॉकलेट. आवडतं का तुला चॉकलेट आणि गोळ्या डब्बे असतात ना खायची का रोज खाशील का. पोटात जेवतो होतं मॅडम सांगितलं. हो नाही खाणार ना त्याच्यामुळे तू आजारी पडते आहे की नाही. मग पुढचा पदार्थ काय ना खिचडी. खिचडी भात चांगलं असतं की नाही. खिचडी भात आपण शाळेमध्ये पण तुम्हाला खिचडी भात दिला जातो का पण दिला जातो कारण तो शरीरासाठी आपल्या चांगला असतो आणि आपल्या त्यातून आपल्या शरीराला जे पोषक द्रव्य लागतात की नाही जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात ते पोषक द्रव्य त्याच्यातून मिळतात. म्हणून आपण हे खाल्लं पाहिजे म्हणजेच आपण डब्यामध्ये रोज भाजी पोळीच खाल्ली पाहिजे. वाटल्यास एक दिवस मी तुम्हाला देत जाईल की ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आवडीचा पदार्थ आणता आणि त्याच्याबरोबर आपण फळं सुद्धा खाल्ली पाहिजे. समजलं का. अशा पद्धतीने आपण फक्त जिभेच्या चवीसाठी नाही खायचं असे पदार्थ खायचे की जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. आपलं शरीर चांगलं वाढेल आपण कमीत कमी आजारी पडू आणि त्यातून आपली चांगला विकास अशा